उन्हाळा लागला की नवीन नवीन थंड पदार्थांच्या रेसिपीज ज्या आहेत त्या आपण आपल्या घरी तयार करत राहतो. तशाच प्रकारची ही अतिशय झटपट बनणारी जी रेसिपी आहे ती आज आपण बनवणार आहोत, ते म्हणजे फ्रूट कस्टर्ड. तर खूपच सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला फ्रूट कस्टर्ड बनवणं शिकवणार आहे. इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्यातलं मी थोडंसं दूध 1/4 कप दूध मी बाजूला काढलेलं आहे. तर हे जे दूध आहे आपल्याला चांगल्या प्रकारे उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. त्याला मध्ये मध्ये अशा प्रकारे स्टर करत राहायचं आहे. तर दूध जोपर्यंत बॉईल होते तोपर्यंत इथे आपण एक मिश्रण तयार करून घेऊ. इथे मी घेतलेली आहे 3 टेबल स्पून कस्टर्ड पावडर आणि त्यामध्ये आपण बाजूला काढलेलं जे दूध आहे ते आपल्याला घालून याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या लम्स असता कामा नये. आता दूध आपलं बॉईल यायला तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे 1/3 कप शुगर. शुगरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आमच्याकडे हे थोडं फिक्कं आवडतं म्हणून मी थोडी साखर कमी घालते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घालू शकता. त्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे हे कस्टर्ड मिक्स केलेलं दूध. हे घातल्यानंतर आपल्याला कंटिन्यू हे जे दूध आहे आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे, कारण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घातल्याने गाठी होण्याच्या शक्यता असतात. म्हणून आपल्याला कंटिन्यू याला मिक्स करत राहायचं आहे. 2-3 उकळी आल्यानंतर गॅस बंद करून याला ढवळत ढवळत थंड करायचं आहे. गॅस बंद करून टाकायचा, कारण आता पूर्णपणे याला छान प्रकारे उकळी आलेली आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर मी हे एका बाउलमध्ये दूध काढून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला काय करायचं आहे, थंड करण्यासाठी याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. पण झाकण ठेवूनच आपल्याला याला थंड करायला ठेवायचं आहे. तर झाकण ठेवल्यानंतर याला मी किमान 4 तास तरी थंड करायला ठेवते. इथे मी काही फळे घेतलेली आहे, द्राक्षे आहे, त्याला मी उभे कापून घेतलेले आहे. तुम्ही अख्खे घेऊ शकता. त्यानंतर 1 सफरचंद आहे, त्याचे सालं काढून मी त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे. 1 अख्खा डाळिंब मी घेतलेला आहे आणि 2 चिकूचे मी इथे काप करून घेतलेले आहे. चिकू सुद्धा मी सालं काढून घेतलेलं आहे. तुम्हाला त्यामध्ये अजून काळ्या रंगाचे द्राक्षे घ्यायचे असतील किंवा तुम्हाला थोडे ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर सगळं ऑप्शनल आहे. तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये फळे घालू शकता. हा, फक्त यामध्ये आपल्याला सायट्रस फळं घालायचे नाही आहेत, ही एवढी गोष्ट लक्षात घ्यायची. सगळ्या फळं आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. सर्व फळं घातल्यानंतर आपल्याला किमान याला 2 तास तरी आपल्याला याला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे, कारण फ्रूट कस्टर्ड जे आहे ते थंडच खायला छान वाटतं आणि म्हणून आपल्याला फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे. 2 तासानंतर तुम्ही बघू शकता हे थंड झालेलं आहे, सर्व करायला रेडी आहे आणि खूप पटकन बनून तयार होतं. तर तुमच्याकडे पाहुणे येत असतील, तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही पटापट तुमच्याकडे ज्याही प्रकारची फळं उपलब्ध आहेत त्यात तुम्ही हे बनवू शकता.